हॅलो, गुड मॉर्निंग. तर तुम्ही म्हणत असाल की लसणाचा गड्डा असा पाण्यात का ठेवला आहे? थांबा सांगते. त्या अगोदर यांच्यासाठी आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली होती, तर ती घेतली. आणि त्याचबरोबर आज डब्यांसाठी मुलाच्या द्यायची होती मेथीची भाजी, जी की मी कालच निवडून स्वच्छ वगैरे ठेवलेली. तर ती आता एका चाळणीमध्ये काढून घेतली आणि आता ते धुवून ठेवते, जेणेकरून पाणी निथळून जाईल. आणि कावळा जो आहे ते शेळीच्या पाठीवरती खूप दुरून बसून आलेला, तर त्याचा व्हिडिओ शूट केलेला. आणि हे झाडाचे पेरू स्वच्छ धुवून ठेवले. त्यानंतर सगळ्यांना चहा प्यायची तलब झालेली, म्हणजे जास्त म्हणजे ध्रुव चहा चपाती. आणि मी ते सध्या बंद केलं आहे, तरी पण मी अधूनमधून थोडासा घेत असते. पण त्यानंतर तुम्हाला सांगते, लसूण सोलण्याची ही नवीन ट्रिक आहे, जी की मी बाजारात गेल्यानंतर त्या लसूणवाल्या मावशीने सांगितली की लसूण जर सोलायचा असेल आणि नखांना पण त्रास होत नाही, म्हणजे जेव्हा आपण भाजी बनवतो त्या अगोदरच, स्वयंपाकाला सुरुवात करणार त्या अगोदरच वाटीभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लसणाचा गड्डा टाकून ठेवायचा, जेणेकरून लसूण सोलताना अजिबात त्रास होत नाही आणि पूर्ण त्याची साल वगैरे निघून जाते. तर ही ट्रिक मला आवडली, तर त्याच पद्धतीने लसूण सोलून घेतला आणि तो खलबत्त्यामध्ये छानपैकी कांडून घेतला. मेथीची भाजी थोडीशी चिरून घेतली, कारण त्याच्या काड्या थोड्याशा लांब लांब ध्रुव खायला जरा वैतागतो, त्यामुळे थोडीशी चिरून घेतली. त्यामध्ये मुगाची डाळ भिजवून घेतली होती, ती टाकली आणि शेंगदाण्याचं कूट टाकून छान अशी तेलामध्ये मस्त परतून घेते. आणि पाणी तर टाकायची गरज नाही, कारण भाजीला आपोआप तेल सुटतं, पाणी सुटतं. छान अशी भाजी शिजवून झाली होती. त्यानंतर बघा इकडे चपाती बनवून घेते. आणि ह्यांचं म्हणजे डाएट सुरू आहे, त्यामुळे चपाती वगैरे हे काही खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी बनवायची. आता यानंतर भाकरी बनवणार, चपात्या वगैरे झाल्या बनवून, त्याने खाल्ली आणि डब्यासाठी त्याच्या बनवून घेते. आणि मी पण सध्या भाकरीच खाते, जास्त प्रमाणात चपातीचं प्रमाण कमीच आहे. तर इकडे आता भाकरी बनवते. आज मी उडदाची, त्यानंतर ज्वारीची आणि नंतर शेवग्याचा जो पाला असतो तो ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून त्याची भाकरी बनवलेली. भाकरी पण तीन प्रकारची बनवलेली. आणि सगळे कामं आवरून आरूला शाळेतून घेऊन यायचं होतं. इकडे भाकरी बनवून झाल्या, आरूला पण शाळेतून आणायचं होतं, तर सगळी कामं आटपली. आरूला घेऊन आले. रात्रीच्या जेवणामध्ये मसाला भात बनवलेला आणि इस्त्रीचे कपडे खूप सारे पडलेले, असा होता आजचा